सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज 15 मार्च 2026 रविवार दिवशी पापमोचनी एकादशी आलेली आहे. फाल्गुन कृष्ण एकादशी म्हणजे पापमोचनी एकादशी. न कळत आपल्याकडून काही पाप झालेले असतील, काही चुका झालेल्या असतील तर उद्या आवर्जून श्रीकृष्णांची, तुमच्या घरात बाळकृष्णांची मूर्ती असेल तर आवर्जून अभिषेक करून पूजा करायची आहे. काही लोक तर 24 एकादशींचं व्रत, अगदी महिन्यात 2 एकादशी येतात, एक कृष्ण पक्षातील एक शुक्ल पक्षातील, त्या दोन्ही एकादशीचं व्रत करत असतात. म्हणजे वर्षातल्या 24 एकादशीचं व्रत करतात. काही लोक आषाढी कार्तिकी एकादशीचं व्रत करतात. तर तुम्हाला उपवास नाही झाला तरीही चालेल, पण उद्या सेवा आवर्जून करा. बघा, मनुष्य आहोत आपण, काही ना काही चुका आपल्या हातून घडत असतात. तर एकमेव असा दिवस असतो की आपल्या चुकांना माफी मिळते. साक्षात लक्ष्मीनारायण आपल्याला माफी करतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात. ती एकादशी म्हणजे पापमोचनी एकादशी. आणि या दिवशी संकल्प पण करायचा आहे आपल्याला की यापुढे माझ्याकडून फक्त माझ्या हातून, माझ्या मनापासून मला सेवा करायची आहे. कुणाविषयी मनात वाईट विचार आणू नका. चुका कळत न कळत चुका अजिबात होणार नाही याची सुद्धा आपल्याला उद्या देवांच्या चरणी प्रार्थना करायची आहे. संकल्प घ्यायचा आहे की यापुढं माझ्याकडून चुका होणार नाही, मी असा संकल्प करत आहे. तर पापमोचनी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकायची आहे. आणि देवघरात बाळकृष्णांची मूर्ती असतेच, तर बाळकृष्णांच्या मूर्तीवर सुद्धा थोडंसं हळद पाण्यात किंवा दुधात हळद टाका. किंवा तुमच्याकडं केशर असेल थोडीशी तर आवर्जून, गाईचं दूध येत असेल थोडं तापवण्याच्या आधी काढून घ्या. त्यात 2 काड्या केशरच्या, 2 धागे केशरचे टाका आणि त्या केशरयुक्त पाण्याने किंवा दुधाने बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. विठू माऊली रुक्मिणी मातेची मूर्ती असेल त्यावर सुद्धा अभिषेक करा. स्वामींची मूर्ती असेल त्यावर अभिषेक करा. छान असा अभिषेक करून तांदळाची रास करायची आहे देवघरात. पिवळा कपडा असेल आवर्जून अंथरा, नसेल तर लाल अंथरा, पण थोडं का होईना तांदळाची मूठभर तांदूळ घ्यायचे आहे. अख्खे तांदूळ घ्या आणि त्यावर आपल्या बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. प्रथम पाण्याने, नंतर दुधाने, पुन्हा स्वच्छ पाण्याने. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जपत राहा आणि अभिषेक करायचा आहे. नंतर तांदळाच्या राशीवर मूर्तीची स्थापना करायची आहे. उद्या चुकून सुद्धा तुळस तोडू नका. तुम्ही फुलवाल्या दादांकडून तुळस आणली तरीही चालेल. उद्या आवर्जून पिवळ्या रंगाची किंवा केशरी रंगाची झेंडूची फुलं भगवान श्री हरी विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णाच्या मूर्तीला जरूर अर्पण करायचे आहे. जेवढी तुळशीपत्र असतील चांगले छान असे तुळशीपत्र घ्यायचे आहे आणि तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत तुळशीचा अभिषेक देवांना करायचा आहे. एक जरी तुळशीपत्र असेल ना, उजव्या हातात घ्यायचे आहे. तुमची मनोकामना बोलून किमान 21 वेळा मंत्र जपा भगवान श्री हरी विष्णूंचा आणि ते तुळशीपत्र भगवान श्री हरी विष्णूंना म्हणजे बाळकृष्णाच्या मूर्तीवर, विठू माऊलीच्या मूर्तीवर अर्पण करायचं आहे. उद्या विष्णू सहस्त्र नामावली सकाळी किंवा संध्याकाळी जरूर आवर्जून पठण करा. व्यंकटेश स्तोत्र पठण करता आलं जरूर आवर्जून पठण करा. किंवा यूट्यूबवर ऐकलात तुम्ही जर असं मोठ्या स्वरात. आपल्या वास्तूला सुद्धा अशा शुभ तिथींना आपल्या देवांची सेवा आपल्या वास्तूला सुद्धा ऐकू द्या. आपली वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते. उद्या देवघरातील दिव्यात 1 कापराचा तुकडा टाकून द्यायचा आहे. 2 लवंग टाका, चिमूटभर हळद टाकायची आहे. सुंदर अनुभव येतील. अखंड दिवा चालूच ठेवायचा आहे. उद्या या वर्षाची बघा 19 तारखेला मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. तर या वर्षाची शेवटची ही पापमोचनी एकादशी असणार आहे. वर्षाची शेवटची एकादशी आहे. देवघरात अखंड दिवा चालूच ठेवायचा आहे. मनातली इच्छा बोला आणि दिवा प्रज्वलित करा. 1 कापराचा तुकडा, 2 लवंग, चिमूटभर हळद दिव्यात जरूर टाका. उद्या तुळशी मातेला सुद्धा
पाणी अर्पण करण्यापेक्षा चमचाभर दूध अर्पण करा महिलांनो. पण आता उन्हाळ्याचे दिवस आहे, तुम्ही देवांना अभिषेक घातलेलं पाणी घातलं तुळशीला तरीही चालेल, पण चमचाभर दूध अर्पण करा. चिमूटभर हळद उजव्या हाताच्या चिमुटीत घ्यायची आहे. 21 वेळा भगवान श्री हरी विष्णूंचा मंत्र जपा आणि तुळशीच्या मातीत ती हळद अर्पण करायची आहे. तुमच्या मनातील इच्छा बोला आणि हळद अर्पण करायची आहे. बघा, घरातले लग्न कार्य अडलेले असतील, काही ना काही प्रॉब्लेम येत असतील, आवर्जून आईने हा उपाय जरूर करा. खूप सुंदर अनुभव येतील. लवकरात लवकर तुमच्या घरात शुभ मंगल कार्य घडून येतील. उद्या मुख्य उंबरठ्यावर सुद्धा महिलांनो झालंच तर हळदीचं लेपन करायचं आहे. नाही करता आलं, थोडंसं पाणी घ्यायचं आहे आंघोळीनंतर आणि त्या पाण्यामध्ये एक कापराचा तुकडा बारीक करून टाका आणि थोडीशी हळद टाकायची आहे. सगळ्या घरात ते पाणी, तुळशीचं एक पान घ्यायचं आहे आणि सगळ्या घरात ते पाणी शिंपडून द्यायचं आहे. संडास बाथरूम सोडून सर्व ठिकाणी, अगदी उंबरठ्यावर सुद्धा ते पाणी शिंपडून द्यायचं आहे. पाणी शिंपडताना सुद्धा भगवान श्री हरी विष्णूंचाच मंत्र जपायचा आहे. तुमची वास्तू इतकी सकारात्मक होऊन जाणार आहे, घर स्वतःचं असो भाड्याचं असो, उपाय सर्वांनी करायचा आहे. सुंदर अनुभव येतील तुम्हाला. त्याचबरोबर उद्या केळीचा नैवेद्य तुम्हाला देवळात पण दाखवायचा आहे आणि आपल्या देवघरात सुद्धा पिवळी मिठाई असेल किंवा केळीचा नैवेद्य दाखवला तुम्ही देवांना चालेल. उद्या मंदिरात जाता आलं तुम्हाला, स्वामींच्या मंदिरात जा किंवा विठू माऊली रुक्मिणी मातेचं मंदिर असेल, भगवान श्रीहरी विष्णूंचं मंदिर असेल, श्रीरामांचं मंदिर असेल, देव एकच आहे आपला, तर तिथं जाताना सुद्धा थोडीशी डझनभर केळी घेऊन जायची आहे आणि केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. तिथं तुम्हाला दान धर्म करता आला अन्नाचा, तर केळीचा दान धर्म उद्या जरूर करायचा आहे. सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. तुम्हाला आणखीन काही दान धर्म करायचा असेल, देवांना अजून नैवेद्य दाखवायचा असेल तर बुंदीचा नैवेद्य दाखवा. पिवळी मिठाई, पेढे असेल, लाडू असेल, असा पिवळ्या रंगाचा नैवेद्य उद्या मिठाई किंवा केळीचा नैवेद्य आवर्जून दाखवा. एखादा गरीब व्यक्ती असेल तर त्याला आवर्जून केळी वगैरे दान, अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान असतं. पैसा दान करण्यापेक्षा अन्न, कोणाचं तरी एक वेळ पोटभर जेवण होईल एवढं तरी उद्या दान जरूर करा. तुम्हाला गुळाचं दान करायचं असेल तर उद्या आवर्जून गुळाचं दान करा. मंदिरात सुद्धा, स्वामींच्या मंदिरात तुम्ही 1.25 किलो, 1.25 पाव गूळ जरूर स्वामींना अर्पण करायचं आहे. बघा, खूप सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना जरूर पूर्ण होतील. पापमोचनी एकादशीला एक दिवा आपल्याला लावायचा आहे. उपाय सर्वांनी करा. घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल तर आवर्जून पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. थोडं पाणी अर्पण करता आलं, चमचाभर दूध पाण्यात टाका, लोटाभर पाणी घेऊन जा तांब्या भरून. ते पाणी पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे. एक दिवा, मातीचा दिवा घेऊन जायचा आहे पंती. त्यात तुम्ही तेल टाका, दुहेरी वाट टाका. तुम्हाला तुपाचा लावायचा असेल तुम्ही तुपाचा सुद्धा लावू शकता. मातीची पंती घरी आणायची नाही आहे, ती तिथंच अर्पण करून यायची आहे. तर बरोबर जाताना एक गुळाचा खडासुद्धा घेऊन जा. एखादा कागद घेऊन जा म्हणजे गुळाचा खडा तिथं ठेवता येईल. गुळाचा खडा पिंपळाजवळ ठेवताना तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे. लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्रीम नमः. या मंत्राचा जप 21 वेळा जरूर करा. प्रदक्षिणा घालता आल्या तर जरूर आवर्जून 11 प्रदक्षिणा घाला. उद्या स्पर्श केला तरीही चालेल किंवा नाही केला तुम्ही पिंपळाला स्पर्श चालेल, पण एक गुळाचा खडा पिंपळाखाली जरूर ठेवून यायचा आहे. आणि काही चुका झालेल्या असतील आजपर्यंत तुमच्याकडून तर भगवान श्रीहरी विष्णूंना, माता लक्ष्मीला मनातली इच्छा बोलून घ्यायची आहे. संकल्प करायचा आहे की मी आजपासून कुणाचंच मन दुखवणार नाही, माझ्याकडून चुका होणार नाही याची मी काळजी घेईन. आणि झालीत काही चूक तर तुम्ही समजून घ्या असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे झाडाजवळ. पण मनापासून, हृदयापासून प्रार्थना करा आणि याची काळजी पुढं सुद्धा घ्यायची आहे की कधीच कुणाचं मन दुखणार नाही, कुणाला त्रास होईल आपल्यामुळे यापुढं वागणार नाही असं आपल्याला वागायचं सुद्धा आहे. नुसता संकल्प घेऊन चालणार नाही. देव आहे, प्रत्येक क्षणी आपल्यावर लक्ष असतं देवांचं.
तर उद्या संकल्प करायचा आहे. घरी करा, मंदिरात करा, पिंपळाखाली करा, पण उद्या देवांना मनापासून हृदयापासून प्रार्थना म्हणजे संकल्प करायचा आहे. तर उद्या एक गुळाचा खडा आवर्जून पिंपळाखाली ठेवायचा आहे. बघा, जसा जसा तो गुळाचा खडा तिथले किडे मुंगे खातील तसा तसा तुमच्याकडून काही चुका झालेल्या असतील, काही पापं झालेली असतील, त्यातून तुम्हाला मुक्तता मिळेल आणि तुम्हाला सर्व सुखांची, ऐश्वर्याची प्राप्ती होईल. लक्ष्मी नारायणांची तुमच्यावर कृपा होईल म्हणून. आणि जे दुःख अडचणी आहे, प्रगतीतील अडथळे असतील, काही ना काही तुमच्या जीवनात खूप अडीअडचणी चालू असतील, तर जरूर आवर्जून एक गुळाचा खडा पिंपळाखाली जरूर ठेवा. बघा, वर्षाची मोठी एकादशी आहे आणि शेवटची सुद्धा आहे. मराठी वर्ष सुरू होत आहे परवापासून. तर आवर्जून पिंपळाची ही सेवा आवर्जून करा. 2 मिनटं पिंपळाखाली बसता आलं किंवा उभं राहता आलं, तुमच्या मनातील इच्छा बोला आणि जेवढ्या वेळा मंत्र जपता येईल ना, किमान 21 वेळा तरी लक्ष्मी नारायणांचा मंत्र जपा आणि मग घरी यायचं आहे. तुम्हाला पिंपळाची सेवा करताना अगदी अंधार होऊ देऊ नका. 6 वाजे, 6:30, आता उशिरा जरा अंधार पडतो, 6:30 वाजेपर्यंत तुम्ही सेवा केली किंवा सकाळी जरी सेवा केली चालेल, पण अगदी अंधारात सेवा करू नका. उद्या महिलांनो, तुळशीजवळ सुद्धा दोन्ही वेळेला, सकाळी सुद्धा आंघोळीनंतर आणि संध्याकाळी सुद्धा दिवे लागणीला तुपाचा दिवा जरूर लावायचा आहे. एक मुख्य दाराशी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी जरूर आवर्जून तुपाचा लावा, तेलाचा लावा, मुख्य दाराशी दिवा लावून माता लक्ष्मीचं स्वागत जरूर करायचं आहे. सुंदर दिवस आहे. जेवढी सेवा कराल ना, त्याचं 1000 पटीने तुम्हाला फळ मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.